ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नमो भगवते वासुदेवाय. पद्मिनी एकादशी म्हणजेच कमला एकादशी व्रतकथा. अर्जुन म्हणाले, हे भगवन, आता तुम्ही अधिक म्हणजेच मलमासाच्या एकादशीविषयी सांगावे. तिचं नाव काय आहे आणि व्रत का करतात? या व्रतात कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि त्याचे फळ काय मिळते? श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, अधिक मासाची एकादशी अनेक पुण्य प्रदान करणारी आहे. तिचे नाव पद्मिनी आहे. या एकादशीच्या व्रताने मनुष्य विष्णू लोकात जातो. ही अनेक पापांचा नाश करणारी व मुक्ती आणि भक्ती देणारी आहे. हिचे फळ व गुण लक्षपूर्वक ऐका. दशमीच्या दिवशी व्रत सुरू केले पाहिजे. एकादशीला पहाटे नित्यकर्म आटोपून पुण्यक्षेत्री स्नान करायला गेले पाहिजे. त्यासाठी शेण, माती, तीळ, कुश आणि आवळ्याच्या चूर्णाचे विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. स्नान करण्यापूर्वी शरीराला माती लावून तिलाच प्रार्थना केली पाहिजे. हे माती, मी तुला नमस्कार करतो. तुझ्या स्पर्शाने माझे शरीर पवित्र होवो. सर्व औषधापासून उत्पन्न झालेली आणि पृथ्वीला पवित्र करणारी तू मला शुद्ध कर. ब्रह्मदेवांच्या तुंकीतून उत्पन्न होणारी तू माझ्या शरीराला स्पर्श करून मला पवित्र कर. हे शंख, चक्र, गदाधारी देवांच्या देवा जगन्नाथा, तुम्ही मला स्नानासाठी आज्ञा द्या. यानंतर वरुण मंत्राचा जप करून पवित्र तीर्थाभावी त्यांचे स्मरण करीत एखाद्या तलावात स्नान केले पाहिजे. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर वस्त्र धारण करून संध्या तर्पण करून मंदिरात जाऊन भगवंताची धूप, दीप, नैवेद्य, केसर इत्यादीने पूजा केली पाहिजे. त्यानंतर भगवंतासमोर नृत्य, गायन इत्यादी करावे. भक्तजनांसमोर भगवंतापुढे पुराणातील कथा ऐकली पाहिजे. अधिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या पद्मिनी एकादशीचे व्रत निर्जल केले पाहिजे. जर माणसात निर्जल राहण्याची क्षमता नसेल तर त्याने जलपान किंवा अल्पाहाराने व्रत केले पाहिजे. जागरण करून नृत्य आणि भजन गाऊन भगवंताचे स्मरण करीत राहिले पाहिजे. दर प्रहरात माणसाने भगवान आणि महादेवाची पूजा केली पाहिजे. प्रथम प्रहरात भगवंताला नारळ, दुसऱ्या प्रहरात बेलपत्र, तिसऱ्या प्रहरात सीताफळ आणि चौथ्या प्रहरात सुपारी, नारंगी अर्पण केली पाहिजे. यामुळे प्रथम प्रहरात अग्निहोमाचे, दुसऱ्या प्रहरात वाजपेय यज्ञाचे आणि तिसऱ्या प्रहरात अश्वमेध यज्ञाचे आणि चौथ्या प्रहरात राजसूय यज्ञाचे फळ मिळते. व्रतापेक्षा श्रेष्ठ सृष्टीत कोणताही यज्ञ, तप, दान किंवा पुण्य नाही. एकादशी करणाऱ्यांना सर्व तीर्थ व यज्ञांचे फळ मिळते. अशा तऱ्हेने सूर्योदयापर्यंत जागरण केले पाहिजे आणि स्नान करून ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे. अशा प्रकारे जे मनुष्य विधीपूर्वक भगवंताची पूजा आणि व्रत करतात त्यांना जन्म सफल होतो व ते इहलोकात अनेक सुख भोगून शेवटी भगवान विष्णूंच्या परमधामात जातात. हे पार्था, मी तुला पद्मिनी व्रताचा पूर्ण विधी सांगितला. आता ज्यांनी पद्मिनी एकादशी व्रत भक्तिपूर्वक केलेले आहे त्यांची कथा सांगतो. लक्षपूर्वक ऐक. ही सुंदर कथा पुलस्त मुनींनी नारदांना सांगितलेली होती. एकदा कार्तवीर्याने रावणाला त्याच्या बंदीगृहात बंदिस्त केले. पुलस्त मुनींनी त्याला विनंती करून कार्तवीर्याला सोडविले. ही घटना ऐकून नारदाने पुलस्त्यांना विचारले, हे महाराज, त्या मायावी रावणाला ज्याने सर्व देवांसह इंद्राला जिंकले होते, कार्तवीर्याने कशा प्रकारे जिंकले ते मला सांगावे. यावर पुलस्त्य मुनी म्हणाले, हे नारद, पूर्वी कृतवीर्य नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला 100 भार्या होत्या. त्यापैकी कुणालाही राज्यकारभार सांभाळणारा योग्य पुत्र नव्हता. तेव्हा राजाने आदरपूर्वक पंडितांना बोलवले आणि पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करविला, परंतु सर्व असफल झाले. ज्याप्रमाणे दुःखी माणसाला भोग निरस करतात त्याचप्रमाणे त्याला सुद्धा स्वतःचे राज्य पुत्रविना दुःखमय वाटू लागले.
शेवटी तपाद्वारे सिद्धी मिळेल असे समजून ते कार्तिवीर्य वनात निघून गेला. त्याची पत्नी हरिश्चंद्राची मुलगी वस्त्रालंकाराचा त्याग करून पतीबरोबर गंधमादन पर्वतावर गेली. त्या ठिकाणी या दोघांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. सिद्धी मिळाली नाही. राजाच्या शरीरात फक्त हाडे राहिली. हे प्रमादाने नम्रपणे महासती अनसूयेला विचारले, माझ्या पतिदेवांनी पुत्र प्राप्तीसाठी 10,000 वर्ष तपश्चर्या केली, परंतु अजून भगवान प्रसन्न झाले नाहीत. याचे कारण काय आहे? यावर अनसूया म्हणाल्या की अधिक म्हणजेच मलमासातील जो 36 महिन्यानंतर येतो त्या 2 एकादशी असतात. त्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव आहे पद्मिनी व कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आहे परमा. हे व्रत व जागरण केल्याने भगवान तुला अवश्य पुत्र देतील. नंतर अनसूया मातेने व्रतविधी सांगितला. राणीने विधीनुसार एकादशीचे व्रत आणि रात्री जागरण केले. त्यामुळे भगवान विष्णू तिच्यावर खूप प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितले. राणी म्हणाली, तुम्ही हे वरदान माझ्या पतीला द्यावे. प्रमदाचे म्हणणे ऐकून भगवान म्हणाले, हे प्रमदे, मास मला खूप प्रिय आहे. त्यातही एकादशी तिथी मला सर्वाधिक प्रिय आहे. या एकादशीचे व्रत आणि रात्रीचे जागरण तू विधीपूर्वक केलेस म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. एवढे म्हणून भगवान विष्णू राजाला म्हणाले, हे राजन, तू स्वेच्छेने वर माग, कारण तुझ्या पत्नीने मला प्रसन्न करून घेतले आहे. भगवंताचे मधुर शब्द ऐकून राजा म्हणाला, हे भगवान, तुम्ही मला सर्वात श्रेष्ठ, सर्वाद्वारे पूज्य आणि तुमच्या व्यतिरिक्त देव, दानव, मनुष्यादींना अजिंक्य उत्तम पुत्र द्या. भगवान तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्यानंतर ती दोघे त्यांच्या राज्यात परतली. त्यांच्याच घरी कार्तवीर्य उत्पन्न झाले होते. हे भगवंता व्यतिरिक्त सर्वांना अजिंक्य होते. त्यांनी रावणाला जिंकले होते. या सर्व पद्मिनीच्या व्रताचा प्रभाव होता. एवढे बोलून पुलस्त्य तेथून निघून गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पंडुनंदन अर्जुना, हे मी मलमासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे व्रत सांगितले. जो मनुष्य हे व्रत करतो तो विष्णू लोकात जातो. पद्मिनी एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय.